नमस्कार मित्रांनो. फॉरेन्सिक मेडिसिनमध्ये आपण याच्यापूर्वी मृत्यू म्हणजे काय आहे, मृत्यूची लक्षणं काय आहेत किंवा मृत्यूच्या लक्षणांमधील त्वरित लक्षणं काय आहेत, सुरुवातीची लक्षणं काय आहेत किंवा लेट दिसणारी उशिरा दिसणारी लक्षणं काय आहेत त्याच्याबद्दल डिस्कशन केलेलं आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पुढच्या टॉपिकला जातोय आणि पुढचा टॉपिक आहे शवविच्छेदन, पोस्टमॉर्टम असा तुमचा टॉपिक आहे. म्हणजे शवविच्छेदनामध्ये तुम्हाला काय काय माहिती पाहिजे, काय काय बघायचं आहे. तर महत्त्वाचं आहे की सगळ्यात पहिला शवविच्छेदनला काही विशिष्ट शब्द आहेत का, म्हणजे त्या पद्धतीनं शब्द आले तर त्याची ओळख असावी. तर पोस्टमॉर्टम हा शब्द सगळ्यांना माहिती आहे. तर ॲक्च्युली पोस्टमॉर्टमचा अर्थ होतो, पोस्टचा अर्थ आहे च्या नंतर आणि मॉर्टमचा अर्थ आहे मृत्यू. त्यामुळे पोस्टमॉर्टमचा ॲक्च्युली अर्थ आहे मृत्यूनंतर. त्यामुळे जो खरा शब्द आहे तो असायला पाहिजे पोस्टमॉर्टम एक्झामिनेशन. मग याला मृत्यू पश्चात परीक्षण असं म्हणतात, पोस्टमॉर्टम. कारण की पोस्टचा अर्थ आहे मृत्यू, च्या नंतर, आणि मॉर्टमचा अर्थ आहे मृत्यू. पोस्टमॉर्टम म्हणजे मृत्यूनंतर केलेलं जे एक्झामिनेशन आहे, केलेलं जे परीक्षण आहे त्याला पोस्टमॉर्टम एक्झामिनेशन असं म्हणतात. आणि या पोस्टमॉर्टम एक्झामिनेशनला एक वेगळं नाव दिलेलं आहे की मला माहिती पाहिजे की एखाद्या मृत व्यक्तीच्या शरीरामध्ये काय काय बदल आहेत किंवा त्याच्यामध्ये काय काय पुरावे मला सापडू शकतात आणि हे मला पाहायचं आहे स्वतःला. मला म्हणजे काय, ऑटो आपण म्हणतो ना, ऑटोमॅटिक. ऑटोचा अर्थ काय, स्वतःहून चालणारी, नाही का. त्यामुळे ऑटोचा अर्थ आहे स्वतः. ऑप्सीचा जो आहे ओपिसचा अर्थ आहे पाहणे. म्हणजे वेळी आपण शब्द वापरतो ऑटोप्सी हा शब्द कसा बदलतो, ऑटोसचा अर्थ आहे स्वतः आणि ओपिसचा अर्थ आहे पाहणे, स्वतः पाहणे. एखादं मृत शरीर स्वतः पाहणे, ते स्वतः परीक्षण करणे, याला ऑटोप्सी म्हणतात. त्यामुळे मेडिकल लीगल ऑटोप्सी किंवा फॉरेन्सिक ऑटोप्सीचा अर्थ असा असतो. फॉरेन्सिकचा अर्थ काय, फॉरेन्सिकचा अर्थ आहे न्याय सहाय्यक किंवा पुरावे मिळण्यासाठीचं. तर फॉरेन्सिक ऑटोप्सी आपण ज्यावेळी करतो त्यावेळी ही ऑटोप्सी आपण करतो मृत्यू कशाने झाला, त्याचं काय कारण असेल, कधी झाला, किंवा हत्यार काही वापरली होती का, विषबाधा काही होती का, याचा सुगावा लागण्यासाठी आपण पोस्टमॉर्टम करतो. या पोस्टमॉर्टमचा अर्थ ऑटोप्सी असा लावलेला आहे. ऑटोप्सी म्हणजे काय, स्वतः पाहणे. किंवा याला अजून एक शब्द वापरला जातो, तो शब्द आहे नेक्रॉप्सी. नेक्रोसचा अर्थ आहे मृत. ओपिस म्हणजे पाहणे, म्हणजे मृत व्यक्तीला पाहणे, मृत व्यक्तीमध्ये पाहणे, याचा अर्थ आहे नेक्रॉप्सी. त्यामुळे तुम्हाला शवविच्छेदनच्या ऐवजी पोस्टमॉर्टम एक्झामिनेशन, ऑटोप्सी किंवा नेक्रॉप्सी या तिन्ही शब्दांपैकी कोणताही एक शब्द येऊ शकतो. त्यामुळे हे तीन शब्द तुम्हाला ओळखीचे असायला पाहिजेत. पोस्टमॉर्टम एक्झामिनेशन, ऑटोप्सी आणि नेक्रॉप्सी हे तीन शब्द तुमच्या ओळखीचे पाहिजेत. नेक्रॉप्सी, ऑटोप्सी आणि पोस्टमॉर्टम एक्झामिनेशन हे तीन शब्द. आता उद्दिष्ट काय, का करायचं पोस्टमॉर्टम, काही कारण आहे का त्याला पोस्टमॉर्टम करायला. तर सगळ्यात पहिलं आहे की व्यक्तीची ओळख पटवणे. मग ओळख कशी पटवता येते, आपण पोस्टमॉर्टम मध्ये त्याचं दातांची पंक्ती चेक करतो, विशिष्ट काही जखमा आहेत का चेक करतो, म्हणजे व्यक्तीची ओळख पटवता येते. एखादी व्यक्ती आपण याच्या आधी पाहिलेलं आहे की डिकम्पोज होणारी, सडणारी व्यक्ती, एक त्याचे शरीर पूर्ण फुगलं सुजलं की त्याच्या चेहऱ्यावरून त्या व्यक्तीची ओळख करता येत नाही. पण अशा वेळी समजा कोणतरी सांगितलं की नाही, आमचे एक नातेवाईक हरवलेले आहेत आणि तो मृतदेह त्यांचा आहे काय, कसं समजणार. मग ते तुम्हाला सांगणार की नाही, त्यांचे 2 दात नव्हते उजव्या बाजूचे. मग तुम्ही मृतदेहामध्ये बघता उजव्या बाजूला 2 दात नाही आहेत. किंवा ते सांगणार की त्यांचं ऑपरेशन झालं होतं आणि त्यांचं पित्ताशय काढलं होतं, मग आपल्याला उघडून बघता येते की पित्ताशय आहे की नाही ते. अशा विविध कारणांनी आपल्याला व्यक्तीची ओळख पटवता येते. व्यक्तीचा मृत्यू हा नैसर्गिक आहे किंवा नैसर्गिक आहे याबाबत आपल्याला सांगता येतं. मग कसं सांगता येतं, आपण याच्या आधी मृत्यू पश्चात ताठरता आणि मरणोत्तर स्तंभ बघितलेला आहे. आणि मरणोत्तर स्तंभामध्ये आपण बघितलंय की अतिउत्साह, अगदी खूप उत्साही व्यक्ती होती, तिचे स्नायू कार्यरत होते आणि सडन मृत्यू झाला, एकदम अचानक मृत्यू झाला की तिचं त्याच पद्धतीनं तिचे स्नायू ताटायला सुरू होतात. मग असं अनैसर्गिक मृत्यूमध्ये होण्याचे चान्सेस जास्त आहेत. धसक्यामुळे होणारे, ऍक्सिडेंटमध्ये होणारे मृत्यू हे तुम्हाला काय दाखवतात, मृत्यू पश्चात ताठरताच्या ऐवजी मरणोत्तर स्तंभ दाखवतात. तुम्हाला सांगता येतं की याचा मृत्यू कदाचित अनैसर्गिक पद्धतीने झाला असेल, विषबाधेने झालेला असेल तर तुम्हाला त्याच्या जठरामध्ये, आतड्यामध्ये, विविध अवयवांमध्ये विष मिळायला सुरू होतं. अल्कोहोल जर घेतलं असेल तर तुम्हाला अल्कोहोल मिळायला सुरू होतं. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला पोस्टमॉर्टममध्ये बघाव्या लागतात. व्यक्तीचा मृत्यू आत्मघाती, परघाती किंवा अपघाती यांच्यापैकी काय आहे हे सांगता येतं तुम्हाला. म्हणजे समजा एखादा व्यक्तीचा चाकू लागून मृत्यू झालेला आहे, मग हा चाकू त्याला कोणी मारलेला आहे का, त्याने स्वतःला मारून घेतलेला आहे का, किंवा ऍक्सिडेंटली तो चाकू त्याला लागलेला आहे का, किंवा गोळी चालून मृत्यू झालेला आहे तर ती गोळी
त्याला दुसऱ्या कुणी मारलेली आहे का, त्याने स्वतःवर चालून घेतलेली आहे का, किंवा बंदूक साफ करताना ती गोळी त्याला लागलेली आहे का अपघाताने, अशा वेगवेगळ्या प्रकारची उत्तरं तुम्हाला पोस्टमॉर्टम मधून मिळणार आहेत. कशी मिळणार आहेत आपण टप्प्याटप्प्याने बघत जाऊ. आता वरील तीनही प्रकारच्या मृत्यूमध्ये, म्हणजे कोणत्या आत्मघाती, परघाती किंवा अपघाती, या तिन्ही प्रकारच्या मृत्यूमध्ये जर तुम्हाला कोणतेही काय मिळत असतील, दुवे मिळत असतील, पुरावे मिळत असतील, तर हे पुरावे तुम्हाला गोळा करून ठेवावे लागतात. त्यांचं तुम्हाला अभिलेखन म्हणजे डॉक्युमेंटेशन करावं लागतं. यासाठी देखील पोस्टमॉर्टम करायचं आहे तुम्हाला. म्हणजे फक्त या कारण शोधण्यासाठी नाही, तर तुम्हाला असे काही पुरावे मिळतात का, आणि हे पुरावे काय आहेत, ते पुरावे जतन करून ठेवणे आणि त्यांच्याबद्दल डॉक्युमेंटेशन करणे हे तुम्हाला गरजेचं आहे. व्यक्तीच्या मृत्यूकरिता कारणीभूत हत्यार जर असेल किंवा विष जर असेल तर त्याचं परीक्षण करायचं तुम्हाला. म्हणजे समजा एखाद्याचा मृत्यू कुचला, स्ट्रिक्नस नक्स ओमिगा ह्या विषबाधेमुळे झाला, तर ते विष कुठे शोधायचं, मग त्या प्रकारे तुम्हाला ते अवयव जतन करून ठेवावे लागतात. त्यांचं परीक्षण करावं लागतं की त्यांच्यामध्ये काही तुम्हाला वेगळंपण जाणवतं का. समजा एखाद्याचा मृत्यू सायनाईडने झाला, तर सायनाईडने होणारा मृत्यू हा सायनाईड खाल्ल्यामुळे, सायनाईडचा वास घेतल्यामुळे देखील होऊ शकतो. मग सायनाईडचा वास घेतल्यामुळे म्हणजे वायुयुक्त सायनाईड तुमच्या शरीरात गेल्यामुळे दिसणारे फरक जे आहेत हे फरक तुम्हाला फुफ्फुसात दिसतील, पण प्राशन केलेल्या सायनाईडमुळे जे फरक दिसतात ते तुम्हाला जठरात दिसतील. मग हे सायनाईड शरीरात किती तास राहतं हेही माहिती पाहिजे. मग हे पोस्टमॉर्टम करताना, शवविच्छेदन करताना या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला जातो. एखाद्या जीवघेण्या जखमेपश्चात ऐच्छिक क्रिया शक्य आहे का, म्हणजे एखादी व्यक्ती क्लेम करते की हा मृतदेह म्हणजे जो काही मृतदेह आहे त्याला, म्हणजे त्या व्यक्तीला मी मारलंय. का मारलं, तर त्याने माझ्यावर हल्ला केला. बरं, हल्ला करण्याच्या आधी त्या व्यक्तीच्या दोन्ही गुडघ्यांना जबर मार लागला असेल किंवा त्याला कुठे गोळी लागली असेल, तर अशी व्यक्ती मरण्यापूर्वी काही ऐच्छिक हालचाल करू शकते का. म्हणजे आपण म्हणतो की मी पाहिलं होतं ती व्यक्ती त्या कोपऱ्यात होती आणि दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह दुसऱ्या कोपऱ्यात सापडतो. मग त्या कोपऱ्यात असताना तिला लागलेला जो मार होता त्या मारानंतर ती व्यक्ती त्या कोपऱ्यातून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकते का, या ऐच्छिक क्रिया काय आहेत, या शक्य आहेत का, या तपासण्यासाठी देखील आपण काय करू शकतो, पोस्टमॉर्टम करू शकतो. मृत्यू पश्चात किती कालावधी झालेला आहे, अंदाजे कालावधी किती आहे, म्हणजे मरून किती वेळ झालेला आहे आपण याच्या आधी बघितलेला आहे. आपण मृत्यू पश्चात आढळता, मृत्यू पश्चात निलिमा, सडण्याची प्रक्रिया, आळी, या विविध प्रकारे आपण सांगू शकतो की बाबा मरून साधारणतः किती वेळ झालेला असेल, शरीर किती थंड झालंय, काय झालंय, हे आपण पूर्ण डिटेलमध्ये बघितलेलं आहे. त्यामुळे मृत्यू पश्चात अंदाजे किती कालावधी झालेला आहे याचा अनुमान लावता येतं. मी नेहमी सांगितलं की गॅरंटेड काही सांगता येत नाही, अनुमान सांगता येतं की थोडक्यात सांगता येतं की कदाचित इतकी वेळ झालेली असावी. अजून काय सांगता येतं पोस्टमॉर्टमने, अजून सांगता येतं की नवजात बालकाचा मृत्यू झालेला आहे. नवजात बालकाचा मृत्यू झालेला आहे. आता नवजात बालकाचा ज्यावेळी मृत्यू होतो त्यावेळी एकतर स्टील बर्थ म्हणजे मूढ गर्भ असू शकतो. मूढ गर्भ म्हणजे काय, जन्मतः ते बाळ मृतावस्थेत असू शकतं, म्हणजे बाळाचा जो जन्म होतो तो जन्म मृत बाळाचा होतो. अशा बालकाला अशा अवस्थेत स्टील बर्थ असं म्हणतात. जन्म द्यायच्या आधी बाळ जिवंत होतं गर्भाशयामध्ये, पण जन्म दिल्यानंतर त्या बाळाचा मृत्यू झाला. असं का झालं, गुदमरून मृत्यू झाला असेल, त्याची नाळ त्याच्या गळ्याभोवती आवळली असेल, अशी वेगवेगळी कारणं आहेत ज्यामुळे त्याचा मृत्यू होऊ शकतो. बर, मग अशा वेळी नवजात बालकाचं ज्यावेळी तुम्ही पाहता तर ते मृत सापडलं तर तो मृत्यू म्हणजे ते गर्भ, तो बालक, तो मूढगर्भ होता का, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जर असं मृत बालक होतं तर ते वाचवता आलं असतं का, किंवा ते वाचलं असतं का, त्याचं आयुर्मान जास्त असलं असतं का. म्हणजे काय, एखाद्या पालकांना माहिती आहे की आपल्या बालकामध्ये व्यंग आहे म्हणून जन्मता त्या पालकांनीच त्या बालकांना मारलं असेल तर. त्यामुळे इथे तुम्हाला ते बालक जिवंत राहण्याची शक्यता होती का हे देखील वर्तवता येतं पोस्टमॉर्टम नंतर. विच्छिन्न, खंडित किंवा कंकाल शेष असं तुम्हाला मृतदेह सापडले. विच्छिन्न म्हणजे तुकडे तुकडे झालेला, खंडित म्हणजे फक्त तुकडे सापडलेत, आणि कंकाल शेष म्हणजे फक्त सापळा शिल्लक राहिलाय. तर अशा मृतदेहांमध्ये सगळ्यात पहिला तो मृतदेह मानवी आहे का. दुसरा, जर तो मानवी असेल तर त्याचं मृत्यूचं संभावित कारण काय असावं, मृत्यूची संभावित वेळ काय असावी हे आपल्याला सांगता येतं. विच्छिन्न आणि खंडित अवस्थेत असलेला मृतदेह पोस्टमॉर्टम करण्याचा अजून एक ह्युमन रिझन आहे. म्हणजे आपण म्हणतो की मानवी एक हे आहे की असा छिन्न तुकडे तुकडे झालेलं शरीर नातेवाईकांना देण्यापेक्षा ते नातेवाईकांना देण्यापूर्वी
त्याची किमान अवस्था असावी, म्हणजे किमान ते मानवी अवस्थेत असावं. एखादा मृतदेह हात वेगळा आहे, पाय वेगळा आहे, धड वेगळा आहे असं असेल तर त्याचे हात पाय हे धडासोबत जोडून त्याला एका मानवी अवस्थेत तयार करून देता यावं, या कारणासाठी देखील पोस्टमॉर्टम केलं जातं. हे सोडून अजून एक कारण इथं मेन्शन करायचं राहिलंय. हे कारण काय, समजा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यापूर्वी किंवा घेत असताना 24 तासात झालेला आहे, म्हणजे XYZ नावाची एक व्यक्ती माझ्या हॉस्पिटलमध्ये येते आणि उपचारादरम्यान पहिल्या 24 तासात त्याचा मृत्यू झालेला आहे आणि त्याला त्याच्या रुटीन डॉक्टरांनी गेल्या 3 आठवड्यात पाहिलं नसेल तर अशा व्यक्तीच्या म्हणजे अशा मृतदेहासाठी PM करावंच लागतं. समजा एखादी व्यक्ती हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर मृत घोषित केली गेली आणि तिच्या संदर्भित डॉक्टरांनी सांगितलं की गेल्या 3 आठवड्यामध्ये मी या व्यक्तीला पाहिलं नव्हतं, तपासलं नव्हतं, तर अशा डॉक्टरांना अशा वेळी डेथ सर्टिफिकेट देता येत नाही. अशा वेळी त्या व्यक्तीच्या मृतदेहाला पोस्टमॉर्टमसाठी पाठवावं लागतं. त्यामुळे उपचाराआधी किंवा उपचारादरम्यान जर ती व्यक्ती किंवा तो मृतदेह हॉस्पिटलमध्ये आलेला असेल 24 तासात पहिला, त्याचं पोस्टमॉर्टम करणं हे गरजेचं मानलं जातं मृत्यूचं कारण शोधण्यासाठी. पण समजा मी डॉक्टर आहे, मी ट्रीट करत असलेली एक व्यक्ती 2 आठवड्यापूर्वी मी त्या व्यक्तीला तपासलं होतं, त्या व्यक्तीचा घरीच मृत्यू झाला, तर मी देऊ शकतो का? देऊ शकतो, कारण की 3 आठवड्याच्या आत मी त्या व्यक्तीला तपासलं होतं. लिगली 3 आठवड्याच्या आत तपासायची अट आहे. ओके. तर आवश्यक बाबी काय आहेत? पोस्टमॉर्टम करताना काय काय गोष्टींचा तुम्हाला अभ्यास करावा लागतो किंवा काय डोक्यात ठेवावं लागतं. सगळ्यात पहिला, पोस्टमॉर्टम शवविच्छेदन हे नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकालाच करता येतं. नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक भारतात कोण आहेत? इंग्लिशमध्ये यांना रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर असं म्हणतात. भारतीय वैद्यक व्यवसाय कायदा जो आहे, जो भारतामध्ये इंडियन काउन्सिल ऑफ मेडिसिन आपण ज्याला म्हणतो, ICM म्हणतो, ठीक आहे, किंवा सेंट्रल काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन, हे 2 गोष्टी आहेत. तर लक्षात ठेवा, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिसिन हे ॲलोपॅथी म्हणजे MBBS डॉक्टरांसाठी आहे आणि सेंट्रल काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन हे आयुर्वेदिक म्हणजे BMS डॉक्टरांसाठी आहे. भारतामध्ये रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर, नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक, हे केवळ आणि केवळ MBBS डॉक्टरलाच म्हटलं जातं. BAMS, BHMS, युनानी किंवा इतर कोणत्याही डॉक्टरांना रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणता येत नाही. त्यामुळे या डेफिनेशनचा विचार केला, नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक हा शब्द ज्यावेळी वापरतो याचा अर्थ आहे तो गॅरंटेड MBBSच असला पाहिजेत. म्हणजे भारतामध्ये पोस्टमॉर्टम करण्याचे अधिकार फक्त आणि फक्त MBBS डॉक्टरला आहेत. आता दुसरा मुद्दा आहे, हा MBBS डॉक्टर खाजगी चालतो का? खाजगी रुग्णालयात पोस्टमॉर्टम होऊ शकतं का? तर नाही. हे तुम्हाला माहिती आहे की पोस्टमॉर्टम हे सरकारी रुग्णालयातच होतं. सरकारी रुग्णालयातच होतं. आता जो काही वैद्यकीय व्यावसायिक असेल अशा व्यक्तीस फॉरेन्सिक मेडिसिनचं ज्ञान आणि विशिष्ट प्रशिक्षण असावं लागतं. मग आपल्याला काय वाटतं, MBBS मध्ये याचं ज्ञान असतं? MBBS मध्ये मी पहिल्याच लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, MBBS मध्ये, BAMS मध्ये आणि इव्हन BHMS मध्ये देखील एक फॉरेन्सिक मेडिसिन अँड मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स, फॉरेन्सिक्स मेडिसिन अँड मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स नावाचा टॉपिक असतो, ज्याला FMJT किंवा FMT या नावाने ओळखलं जातं. ज्युरिस्प्रुडन्स अँड टॉक्सिकॉलॉजी म्हणजे विषबाधेसंदर्भात. त्यामुळे MBBS डॉक्टरांना त्यांच्या शिक्षणादरम्यान, BAMS डॉक्टरांना, BHMS डॉक्टरांना त्यांच्या शिक्षणादरम्यान या फॉरेन्सिक मेडिसिनचं ज्ञान मिळतं, पण अधिकार फक्त कोणाला आहेत? MBBS डॉक्टरांना. सकारात्मक आणि नकारात्मक बाबींचा समावेश असावा लागतो पोस्टमॉर्टम करताना. सकारात्मक बाब म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झालेला आहे, हार्ट अटॅकने झालेला आहे असं आपण जर म्हटलं, तर अशा व्यक्तीच्या हृदयावरच्या ज्या धमन्या आहेत, ज्या रक्तवाहिन्या आहेत,
त्याच्यात रक्ताची गुठळी असणं किंवा त्याच्यामध्ये फॅट जमा होणं, कोलेस्ट्रॉल जमा होणं आणि त्याच्यामुळे समजा आपण म्हटलं की ही रक्ताची रक्तवाहिनी आहे, ही रक्तवाहिनी आहे, हे रक्ताची एक नलिका आहे, त्याच्यामध्ये हे कोलेस्ट्रॉल जमा झालंय, त्याच्यामुळे तिथल्या रक्ताच्या प्रवाहाला प्रॉब्लेम येईल किंवा तिथे रक्ताची गुठळी तयार झालेली आहे तर हृदयविकाराच्या झटक्यामध्ये तुम्हाला असं दिसलंच पाहिजे, ही सकारात्मक बाब झाली. दिसलं नाही तर मग हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असं म्हणता येणार नाही, त्याचा मृत्यू हार्ट अटॅकने झालाय असं म्हणता येणार नाही. नकारात्मक बाबी काय आहेत? नकारात्मक बाबी म्हणजे समजा एकट्याचं म्हणलं की एकट्याला डोक्यात घनाचे घाव घालून मृत्यू झालेला आहे, मेंदूमध्ये अत्याधिक रक्तस्राव झालेला आहे, डोक्यामध्ये कुणीतरी हातोडीचे घनाचे घाव घातलेत. मग जर कुणीतरी डोक्यात घनाचे घाव, हातोडीचे घाव घातले असतील तर त्याच्या कवटीचं फ्रॅक्चर झालंच पाहिजे, ही सकारात्मक बाब आहे. पण नकारात्मक बाब म्हणजे अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला कवटीमध्ये फ्रॅक्चर न दिसणं, डोक्यास मार लागलाय पण त्याच्या कवटीस अस्थिभंग नाहीये, फ्रॅक्चर नाहीये, म्हणजे याच्यामध्ये फ्रॅक्चर नसताना देखील आज जखम होऊ शकते का, हे डोक्यात आणावं लागतं. अजून एक नकारात्मक बाब काय आहे? झटापट झालेली आहे. ज्यावेळी झटापट होते, बचावात्मक ज्यावेळी कोणी व्यक्ती प्रयत्न करतो, तुम्हाला कोणी मारायचा प्रयत्न केला की लगेच तुम्ही हात पुढे आणता, अशा वेळी बचावाच्या जखमा या तुमच्या फोरआर्म्स म्हणजे या हातावर झालेल्या दिसतात. तुम्ही असं गेलं तर इथे झालेले दिसतील पण मेनली तुमच्या फोरआर्मवर झालेले दिसतात. तर आपण म्हणतो की झटापटीमध्ये तो स्वतःचा बचाव करत होता आणि त्याच्यातच त्याचा मृत्यू झाला. तर बचाव करत असताना हात पुढे येणे किंवा आपण गर्भावस्थेत जाणे, गर्भावस्थेत म्हणजे पाय जवळ आणणे, आपण दुमडून पडणे, या अवस्थेत आपण बचाव करताना जातो. आणि असं करत असताना जर बचावात्मक जखमा तुम्हाला दिसत नसतील तर बचाव करत असताना त्याचा मृत्यू झालेला आहे का हे सांगणं अवघड होतं. यांना नकारात्मक बाबी असं म्हटलं जातं, नकारात्मक बाबी असं म्हटलं जातं. आता पोस्टमॉर्टम करताना काय काय महत्वाचं आहे? एक आहे तुम्हाला फोटोग्राफ्स, मृतदेहाचे प्रत्येक अँगलने फोटोग्राफ्स काढले पाहिजेत, त्याचे रेडिओग्राफ्स काढले पाहिजेत, एक्सरे काढले पाहिजेत, रेडिओग्राफ म्हणजे एक्सरे काढले पाहिजेत, त्याची रेखाटनं पाहिजे असतील तर त्याचे स्केच काढले पाहिजेत, मोजमाप त्याची उंची किती होती, हाताची लांबी किती होती, कवटीचा सर्कम्फरन्स काय होता, पोटाचा घेर काय होता, पायाची लांबी काय होती, अशी वेगवेगळे मोजमाप तुम्हाला घेतले पाहिजेत. वजन, त्या मृतदेहाचं वजन, त्याच्या विशिष्ट अवयवांचं वजन किती होतं. एक्झाम्पल सांगतो, ज्या वेळेस आपण एखाद्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करणार आहे, समजा मेंदूचा तपासणी करायची आहे, मेंदू हा लोण्यासारखा आहे, मग लोणी आपल्याला इझिली कापता येतं का? नाही, कारण की लोणी कापायचा प्रयत्न केला तर लोणी सुरीला चिकटून राहतं, मग मेंदू असा कापता येणार नाही. म्हणून मेंदूमध्ये आपल्याला विशिष्ट रसायनं टाकावी लागतात आणि 1 तासभर थांबावं लागतं, जेणेकरून ती रसायनं मेंदूला थोडंसं घट्ट करतील. म्हणजे एकदम साधी गोष्ट सांगतो, जसं आपण लोणी फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर कसं घट्ट होतंय तसंच इथे मेंदू तितकं घट्ट नाही करत आपण, पण कापण्या इतपत त्याला परिस्थिती आणतो. आणि असं करत असताना मेंदूमध्ये जी रसायनं सोडली जातात त्यामुळे मेंदूचं वजन 8% वाढतं, 8%नीच वाढतं, हेच पुस्तकातलेलं आहे. म्हणजे जर मी 1 तासानंतर रसायनं टाकून 1 तासानंतर मेंदूचं वजन केलं तर मला मेंदूचं वजन 8% वाढलेलं दिसणार. मग ते मेंदूचं मूळ वजन आहे का? नाही, मला त्या वजनातून 8% वजन कमी करावं लागणार. म्हणजे त्याच्यासाठी मला 8%चा फरक आणावा लागणार. म्हणजे ओरिजिनल वजन किती होतं? 100%. नवीन वजन किती असणार आहे? 108%. मग मला विचार करावा लागणार की मी जे मेंदूचं वजन घेतले ते 108% आहे, हा विचार करावा लागतो. त्यामुळे वजन या सगळ्यांची माहिती साठवणं हे आवश्यक असतं. लेश पुरावे, ट्रेस इव्हिडन्सेस आपण म्हणतो. ट्रेस इव्हिडन्सेस म्हणजे काय? अगदी मायनर इव्हिडन्सेस आहेत. कुठेतरी नखामध्ये काहीतरी चामडे अडकल्यासारखी दिसते, कुठेतरी त्वचेमध्ये काटा छोटासा अडकल्यासारखा दिसतो. या प्रकारचे जे ट्रेस इव्हिडन्सेस आहेत, हे ट्रेस इव्हिडन्स, लेश पुरावे जसे मिळतील तसे त्यांचं नीट प्रलेखीकरण ज्या वेळेस मिळाला त्यावेळी ते लिहून ठेवायचं. पोस्टमॉर्टम करतानाचा महत्वाचा रूल असा आहे, पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरांनी पोस्टमॉर्टम करून काही वेळाने रिपोर्ट तयार करायचा नाही. म्हणजे मेमरीतून आठवून काही लिहायचं नाही. हा काय होतं, जखम होती, कुठे होती, उजव्या हाताला होती, किती, बहुतेक 3 असं लिहायचं नाही. समोर त्याचं मोजमाप घ्यायचं, जखम 3 सेंटीमीटर होती, ती कुठे होती, जवळपास, डावीकडे, उजवीकडे, वर, खाली, पुढच्या भागाला, मागच्या भागाला, या सगळ्याचा उल्लेख
ती तपासणी करत असतानाच करायचं आहे असा रूल आहे. त्यामुळं हे प्रलेखीकरण व्यवस्थित करायचं आहे. ज्यावेळी कोर्टात अशी केस चालते त्यावेळी उलट तपासणी करताना डॉक्टरला बोलवलं जाऊ शकतं आणि डॉक्टरला विचारलं जाऊ शकतं की बाबा तुम्ही पोस्टमॉर्टम केलं होतं तर तुम्ही आम्हाला उत्तर द्या. एक केस सांगतो. एका खटल्यामध्ये मला बोलवलं होतं, मी PM केलं नव्हतं, पण प्रायमा फेसी म्हणजे प्रथमदर्शी तो रुग्ण माझ्या हॉस्पिटलमध्ये आला होता आणि त्याची प्राथमिक उपचार जे काय आहेत अगदी व्हेंटिलेटरवरून ठेवण्यापासून त्यांचा मृत्यू देखील, त्या व्यक्तीचा मृत्यू देखील आमच्याच हॉस्पिटलमध्ये झाला होता. तर पूर्ण डिटेल सांगत नाहीत तर ही एक मास कॅज्युअलिटी होती. मास कॅज्युअलिटी म्हणजे 4 जण ऍट ए टाइम सिरियस होऊन आले होते. अशा वेळी मृत्यू झाल्यानंतर पोलिसांची गडबड सुरू झाली की साहेब आम्हाला काय करा, मृतदेह लवकर द्या, आम्हाला PM ला नाहीच आहे. अजून 3 पेशंट माझ्याकडे सिरियस होते, त्यामुळे माझ्यासाठी आता तो मृतदेह जास्त महत्वाचा नव्हता, माझ्यासाठी आता बाकीचे पेशंट महत्वाचे होते. त्यामुळे मी पेपरवर काही जखमांचा उल्लेख केला, काही जखमांचा उल्लेख केला नाही. PM मध्ये मात्र त्याच्या डिटेल सगळ्या जखमांचा उल्लेख होता. ज्यावेळी मला कोर्टात समन्स आलं, मला कोर्टात बोलवलं, त्यावेळी मला विचारलं झालं की तुम्ही सगळ्या जखमांचा उल्लेख का केला नाही. मी म्हटलं की माझ्याकडे टोटल 4 पेशंट सिरियस होते आणि अशा वेळी मला जखमांपेक्षा बाकीचे जीवन पेशंट महत्वाचे वाटले. मग न्यायाधीशांनी मला प्रश्न विचारला की तुम्ही PM केलं नाही का. मी म्हटलं नाही, मी नाही PM केलं. मग त्यांनी विचारलं की यांना समन्स पाठवलं कोणी. म्हणजे इथे ही एक केस पण झाली, खटला झालाय. आपण काही वेळानंतर हे खटले घेऊ की कुठल्या खटल्यामुळे काय काय पोस्टमॉर्टम मधल्या बाबी पुढे आलेल्या आहेत. तर या खटल्यामध्ये काय सांगण्यात आलं की समजा प्रथमदर्शी उपचार करणाऱ्या डॉक्टरने 2004 ला आलेला हा खटला होता. प्रथमदर्शी उपचार करणाऱ्या डॉक्टरने जरी पूर्ण जखमांचा उल्लेख केला नसेल पण पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये पूर्ण जखमांचा उल्लेख असेल तर पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टला प्राधान्य दिलं जातं. त्यामुळे पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट पुरावा म्हणून वापरला जात नाही, पण तुम्हाला उल्लेख म्हणून नक्की वापरता येतो. त्यामुळे उलट तपासणी दरम्यान डॉक्टरला, वैद्यकीय अधिकाऱ्याला, कुणाला ज्याने पोस्टमॉर्टम केले त्याला महत्व आहे, त्याला बोलवलं जाऊ शकतं. आता असा काही कायदा आहे का किंवा काही कलमं आहेत का जी पोस्टमॉर्टम संदर्भात लागतात. तर हा कायदा आहे फौजदारी प्रक्रिया संहिता 1973, ज्याला तुम्ही CRPC या नावाने ओळखता. तर हा CRPC कायदा जो आहे, या CRPC कायद्यामधलं कलम क्रमांक 174 आपल्यासाठी गरजेचं आहे. यामध्ये पोस्टमॉर्टम बद्दल माहिती दिलेली आहे. ही माहिती काय आहे याला आपण थोडंसं आपल्या पद्धतीने डिवाइड केलेलं आहे. मी कलम शिकवत नाही, कलमामधली माहिती आपल्याला जशी पाहिजे तशी सांगायचा प्रयत्न करतोय. तर जो खटला, या कलमाला कसं वापरायचं याच्या संदर्भात एक खटला झाला. हा खटला कधी झालेला, हा खटला कोणामध्ये झालेला आहे, हा खटला झालेला आहे पेड्डा सत्यानारायण विरुद्ध आंध्र प्रदेश राज्य, सर्वोच्च न्यायालयामध्ये झालेला खटला आहे हा. पेड्डा सत्यानारायण विरुद्ध आंध्र प्रदेश राज्य या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने कलम क्रमांक 174 कोणत्या कारणासाठी वापरायचं, त्याची उद्दिष्ट काय असतील याच्याबद्दल माहिती दिली. उद्दिष्ट काय आहेत. 1, व्यक्तीचा मृत्यू संशयास्पद आहे का. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर प्रश्न विचारायचा की हा मृत्यू संशयास्पद आहे का, आणि जर संशयास्पद असेल तर मृत्यूचं कारण काय आहे. हे 174 कलम लावून वापरता येतं. 174 कलमने पोस्टमॉर्टम का करायचं की संशयास्पद मृत्यू आहे का, आणि असेल तर कारण काय. या कलमामध्ये काय सांगितलेलं आहे, जो सक्षम पोलीस अधिकारी असेल, सक्षम पोलीस अधिकारी म्हणजे ज्या अधिकाऱ्याला तपास करण्याचे अधिकार आहेत असा सक्षम पोलीस अधिकारी जो असेल त्याला आत्मघात म्हणजे आत्महत्या किंवा परघात म्हणजे दुसऱ्या कुणी मारलंय किंवा प्राण्यांकडून एखाद्याचा मृत्यू झालेला आहे किंवा एखाद्या यंत्रामुळे म्हणजे गाडी खाली आला, एखाद्या याच्यात अडकून मेला, MRI मध्ये अडकून गुदमरून मेला, अशा वेगवेगळ्या कारणामुळे मृत्यू झाला असेल किंवा एखाद्या अपघातामध्ये कुणी जर मारला असेल किंवा इतर कोणत्याही संशयास्पद परिस्थितीमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे, तर अशा वेळी ही माहिती असा सक्षम अधिकारी आपल्या नजीकच्या कार्यकारी दंडाधिकाऱ्यास देणार. कार्यकारी दंडाधिकारी म्हणजे कोण, एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट म्हणतो आपण, जसं की प्रांत आहे आपल्याकडे, प्रांत हा महत्वाने कार्यकारी दंडाधिकारी म्हणून पकडला जातो किंवा मग IAS, डेप्युटी IAS जे काही असतात त्यांना आपण याच्यामध्ये पकडतो. तर कार्यकारी दंडाधिकाऱ्याला दिली जाते आणि
इन्क्वेस्ट पंचनाम्यासाठी अधिकार प्राप्त केले जातात. मरणोश्वेषण मरणानंतर जे अन्वेषण होतं ह्याच्यासाठी अधिकार प्राप्त केले जातात. आणि असे अधिकार मिळाल्यानंतर आणि नंतरच असा पोलीस अधिकारी घटनास्थळी जातो. हे रूल आहेत, हे रूल आहेत. मी काय सांगतोय तुम्हाला समजतं, हे रूल आहेत, हे पाळायचे. ठीक आहे, ओके. 2 पंच गरजेचे आहेत ते तुम्हाला माहिती आहे. जे तुम्हाला माहिती आहे इन्क्वेस्ट पंचनाम्याबद्दल मी डिटेल जाणार नाही आहे. माझ्यासाठी जे महत्वाचं आहे त्याच्यासाठी मी जाणार आहे. आता ज्यावेळी प्रथमदर्शी आपण पाहतो तो पोलीस अधिकारी ज्यावेळी त्या मृतदेहाला पाहणार आहे त्यावेळी त्याने काय काय नोंदवायचं आहे हे माझ्यासाठी गरजेचं आहे. त्याने नोंदवायचं आहे की त्याला काय वाटतंय मृत्यू कशामुळे झाला असेल. म्हणजे गाडीने उडवलं मग मृत्यू झाला, बुडून मृत्यू झाला, कदाचित विषबाधेने मृत्यू झालाय, गळफास लावून मृत्यू झालाय, साप चावल्यामुळे मृत्यू झालाय. साधारणतः त्याला काय वाटतं ते सांगायचंय. जखमा असतील तर जखमा लिहिता तुम्ही डिटेल्समध्ये, फ्रॅक्चर्स असतील तर ते मेन्शन करता, खरचडलेल्या जखमा सेपरेट लिहिता. जर हत्यार सापडलं किंवा इतर विषाची बाटली सापडली तर त्याची माहिती लिहिता. या सगळ्यांची नोंद करायची आहे. आणि या सगळ्यांची नोंद असलेला पंचनामा ज्याला इन्क्वेस्ट पंचनामा म्हटलं जातं हा दंडाधिकाऱ्यांच्याकडे पाठवला जातो. आता दंडाधिकारी तो पंचनामा वाचणार आणि जर दंडाधिकाऱ्यांना वाटलं की बाबा याच्या पुढे आपल्याला त्याच्या पोस्टमॉर्टमची आदेश द्यायचा आहे तर हा आदेश देण्याचा अधिकार त्या दंडाधिकाऱ्याला आहे. मग असे कोणते दंडाधिकारी काय करू शकतात, असे अधिकार वापरू शकतात हे आपल्याला बघायचं आहे. तर एखाद्या मृतदेहाचं शवविच्छेदन करायचे की नाही हे ठरवण्याचे अधिकार ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट ज्याला आपण जेएम न्यायदंडाधिकारी म्हणतो, मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट म्हणजे ज्याला आपण महानगर दंडाधिकारी म्हणतो, एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट म्हणजे याला आपण कार्यकारी दंडाधिकारी म्हणतो, किंवा काही विशिष्ट पोलीस अधिकारी यांना देखील काय केलेलं आहे असे अधिकार दिलेले आहेत. कलम क्रमांक 174 मध्ये पोलीस अधिकाऱ्याचा उल्लेख नाही. मग कसं काय सांगतोय आपण, हा उल्लेख महाराष्ट्र सिव्हिल मेडिकल कोड मध्ये याचा उल्लेख आहे. महाराष्ट्र मेडिकल सिव्हिल कोड किंवा सिव्हिल मेडिकल कोड याच्यामध्ये हा उल्लेख आहे की किमान पोलीस उपनिरीक्षक म्हणजे आपण PSI म्हणतो नाही का. जर ट्रान्सलेशन मध्ये काही चूक असेल तर ते सोडून टाका. पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच किमान PSI लेवलचा पोलीस अधिकारी सांगू शकतो की आपल्याला पोस्टमॉर्टम करायचंय. त्यामुळे त्याला अधिकार दिलेले आहेत. पुन्हा येऊया आपण बेसिक पासून पुन्हा सुरू करूया. 174 कलम बघतोय आपण. तर आता दंडाधिकाऱ्याकडे पाठवलं. मग दंडाधिकारी कोणत्या कारणांनी 174 नुसार बरं का कोणत्या कारणांनी आपल्याला शवविच्छेदन करायचं आहे की नाही हे सांगू शकतो. 1 जर लग्नाच्या 7 वर्षामध्ये एखाद्या स्त्रीनं आत्महत्या केली असेल तर त्याचं पोस्टमॉर्टम करायचंय. लग्नाच्या 7 वर्षामध्ये संशयास्पद परिस्थितीमध्ये स्त्री मृत पावली असेल तर त्याचा पोस्टमॉर्टम करायचंय. जर लग्नाच्या 7 वर्षामध्ये स्त्री मृत पावले आणि अशा स्त्रीच्या कोणत्याही एका नातेवाईकाने शवविच्छेदनाची मागणी केली, विनंती केली तर तुम्हाला पोस्टमॉर्टम करावं लागतं. जर मृत्यूचं कारण काय आहे हे क्लिअर नसेल तर पोस्टमॉर्टम करावं लागतं. आणि समजा जो तपास करणारा पोलीस अधिकारी आहे यास जर काही आवश्यक वाटलं म्हणजे काय, त्याला जर मृत्यूबाबत शंका वाटली तर तो पोलीस अधिकारी देखील शवविच्छेदन करण्यासाठी सांगू शकतो. अशा प्रकारे कलम क्रमांक 174 मध्ये पोस्टमॉर्टम कुणाचं, कसं आणि कोणत्या पद्धतीनं करता येतं याच्याबद्दल वेग आयडिया म्हणजे एक ढोबळमानाने माहिती दिलेली आहे. आता याच कलमामध्ये 174 मध्ये हा देखील उल्लेख आहे की केवळ सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्याचं शवविच्छेदन करता येतं. मग मला माहिती आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे शवविच्छेदन करण्याचे अधिकार RMP रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर याचा अर्थ काय आहे, रजिस्टर्ड नोंदणीकृत मेडिकल वैद्यकीय प्रॅक्टिशनर व्यावसायिक
जो केवळ आणि केवळ कोण असतो? एमबीबीएस असतो. एमबीबीएस असतो. याला अधिकार प्राप्त आहेत आणि तो काय असला पाहिजे? सरकारी अधिकारी असला पाहिजेत. म्हणजे निमसरकारी किंवा खाजगी वैद्यकीय अधिकाऱ्यांना पोस्टमॉर्टम करण्याचे अधिकार नाहीत. हे सीआरपीसी मध्ये नोंद आहे. हे सीआरपीसी मध्ये नोंद आहे. आता शवविच्छेदन करत असताना काय काय सावधानगी बाळगायची? बरं, अजून एक 2 पॉइंट सांगतो तुम्हाला, इथेच मेन्शन करूया. समजा जर मृत्यू हा बलात्कारामुळे झाला असेल तर 2 आरएमपी लागतात, 2 नोंदणीकृत व्यावसायिक लागतात. म्हणजे एका डॉक्टरला काय करता येत नाही? मृतदेहाचं शवविच्छेदन करता येत नाही. 2 डॉक्टर लागतात. 2 डॉक्टरांनी शवविच्छेदन करायचा असा रूल आहे. ओके. आता शवविच्छेदन करत असताना काय काय सावधानता बाळगायची? सगळ्यात पहिल्यांदा समजा मी एक रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर आहे. समजा तुम्ही एक रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर आहात. समजा तर तुम्हाला एखादं शवविच्छेदन करण्यासाठी आदेश आलेला आहे. दंडाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की याचं शवविच्छेदन करायचं आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की याचं शवविच्छेदन करायचं आहे. तर असं शवविच्छेदन करताना सगळ्यात पहिला तुम्हाला चेक करायचं आहे की त्याचं काही प्राधिकारपत्र आहे का? तुम्हाला तसं काही लेटर मिळाले का? ऑथरायझेशनचं लेटर मिळाले का? मग ओळखायचं आहे तुम्ही ज्याचं पोस्टमॉर्टम करणार आहे त्याची ओळख पटते का? की तीच व्यक्ती आहे का? मग त्या व्यक्तीने, त्या डॉक्टरने घटनास्थळाला भेट द्यायची आहे. ते जे काही कृत्य झालंय, ती जे काही घटना घडले, त्याचा इतिहास काय आहे याचा अभ्यास करायचा आहे, याची विचारपूस करायची आहे आणि त्याच्यानंतर तपासणी करायची आहे. म्हणजे पोस्टमॉर्टम करायचं आहे. म्हणजे पोस्टमॉर्टम करण्यापूर्वी त्याला प्राधिकरण पत्र पाहिजेत, त्याला मृतदेहाची ओळख पटवणं गरजेचं आहे किंवा ओळख पटवण्यासाठी काही बाबी आवश्यक आहेत का ते महत्वाचं आहे. घटनास्थळास भेट देणं गरजेचं आहे. मग ते गरजेचंच आहे का तेही बघूया आपण. कृत्य काय झाले त्याचा इतिहास माहिती असणं गरजेचं आहे आणि मग पोस्टमॉर्टम करायचं. असा पोस्टमॉर्टम करत असताना जे काही इन्क्वेस्ट पंचनामा ज्याचा उल्लेख केला होता, जखमा, हत्यार, विष, जे काही उल्लेख होता, फ्रॅक्चर्स, त्या सगळ्यांचा अभ्यास करायचा आहे. कारण की त्या गोष्टी आणि पोस्टमॉर्टम करताना सापडलेल्या गोष्टींचा मेळ बसतोय की नाही समजेल. त्यानंतर मृतदेहाचे अवयव, काही उती साठवायच्या आहेत, त्या कधी साठवायच्या, का साठवायच्या, कोणत्या प्रमाणात साठवायच्या, याचे रूल्स आहेत. मग स्वतःची टिप्पणी द्यायची आहे. टिप्पणी म्हणजे एखादा अवयव असाच दिसतो, तो दिसला पाहिजे होता का, मग काय वाटतं याच्याबद्दल मत नोंदवायचं आहे. वस्तूंचा तपशील म्हणजे एकदा पोस्टमॉर्टम झालं की यांना त्या मृतदेहामध्ये काय काय मिळालं, मृतदेहासोबत काय काय मिळालं, त्या वस्तूंचा तपशील. मग ते कपडे, अंगावरचे दागदागिने, इतर वस्तू, चपला, बुलेट सापडले असेल तर बुलेट, जखमांमध्ये हत्यारांचे तुकडे असतील, दुसरं काय सापडलं असेल, छर्रे असेल तर ते सगळे डिटेल्स, विष सापडले असेल तर ते सॅम्पल्स, अवयव किंवा उती घेतल्या असतील तर त्यांचे सॅम्पल्स, ह्या सगळ्यांचा तपशील द्यावा लागतो त्यांना. म्हणजे काय, लिव्हर जर तुकडा काढला असेल तर तो किती ग्रॅम तुकडा काढला तेही नोंदवावं लागतं. या सगळ्यांचा तपशील द्यावा लागतो. चेन ऑफ कस्टडी मेंटेन करावी लागते. चेन ऑफ कस्टडी म्हणजे काय, कुणाकडून मृतदेह आला, कुणाकडे आला, कुणाकडे सपूर्द केल्या वस्तू, तो कुणाकडे जाणार आहे, हे चेन ऑफ कस्टडी झालं. हे आपण नंतर बघू. आता अधिकारपत्र, सगळ्यात पहिलं जे प्राधिकरण किंवा प्राधिकारपत्र होतं ते बघूया की हे कोण आदेश देणार. मगाशी आपण बघितलं न्यायदंडाधिकारी, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट, मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट म्हणजे महानगर दंडाधिकारी, कार्यकारी दंडाधिकारी म्हणजे एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट किंवा पोलीस अधिकारी जो किमान PSI लेवलचा पाहिजे. यांच्यापैकी कोणीही वैद्यकीय अधिकाऱ्याकडे विनंती करू शकतं की तुम्ही काय करा, पोस्टमॉर्टम करून द्या. मग तपास पोलीस अधिकाऱ्याने शवविच्छेदन करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याकडे मृतदेह सोपवत असताना काही कागदपत्र द्यायची आहेत. या अधिकारपत्रामुळे, प्राधिकरण पत्रामुळे आता पोस्टमॉर्टम करण्याचे अधिकार प्राप्त झालेत.
आणि आता कागदपत्र काय द्यायची आहेत? 1 मृतदेहाचं चलान द्यायचं आहे, 2 इन्क्वेस्ट पंचनामा द्यायचा आहे आणि 3 FIR द्यायचं आहे. प्रथम माहिती रिपोर्ट आपण ज्याला म्हणतो, FIR ज्याला म्हणतो, तो द्यायचा आहे. या 3 गोष्टी काय काय डिटेल आहेत ते बघूया. ज्यावेळी आपण विचार करतो मृतदेहाचं चलन, त्या चलनावर काय काय माहिती पाहिजे त्याचाही उल्लेख आहे. या चलनामध्ये त्या मृत व्यक्तीचं नाव काय जर माहिती असेल तर, त्याचं वय काय, त्याचं लिंग काय, हे लिंग आहे, त्याचं लिंग काय आणि त्याचा धर्म काय, या सगळ्याचा उल्लेख पाहिजे. धर्माची का गरज आहे? काही विशिष्ट धर्मामध्ये शरीरावरच्या विशिष्ट बाबी असतात किंवा नसतात, त्यांचा उल्लेख गरजेचा असतो. तर त्यामुळे धर्म माहिती पाहिजेत. लिंग का माहिती पाहिजेत? लिंग तर समजतं पुरुष आहे की स्त्री आहे. याच्या आधी मी तुम्हाला सांगितलंय की पूर्ण सडत आलेल्या व्यक्तीमध्ये, मृतदेहामध्ये आपल्याला ती लिंग पुरुष आहे स्त्री आहे हे बाहेरून सांगणं शक्य होत नाही, त्यामुळे आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर या चलनावर मृत्यूचं संशयित कारण पोलीस अधिकारी जो नोंद करतो ते माहिती पाहिजेत. आणि शवविच्छेदन का करायचं आहे, तुम्हाला कारण शोधायचं आहे, टाइम शोधायचा आहे, कोणत्या कारणासाठी शवविच्छेदन करायचं आहे तो हेतू सांगावा लागतो. जर तुम्ही हे सांगितलं नाही तर शवविच्छेदन किती डिटेल करायचंय किंवा काय करायचं याला अर्थ राहत नाही, त्यामुळे सांगावं लागतं. मृतदेह सापडलेली जागा आणि मृतदेह जिथे सापडलाय तिथून ज्या हॉस्पिटलमध्ये तो शवविच्छेदनासाठी आणलाय त्यामधलं अंतर सांगावं लागतं. का गरजेचं आहे? कारण की ती जागा, समजा हॉस्पिटल जिथे आहे त्याच्यापेक्षा जर ती पाण्याची जागा असेल, थंड जागा असेल, गरम जागा असेल, तर याच्या आधी आपण बघितलंय मृतदेहामध्ये होणारे बदल कसे बदलतात ते, किंवा मृतदेहामध्ये होणारे फरक कसे होतात ते. मग अंतर का गरजेचं आहे? अंतर का गरजेचं आहे? कारण की अंतरामुळे समजेल की जो मृतदेह आणायला किती वेळ लागला असेल साधारणतः, त्याची नोंद आहे. हे बघा, मृतदेह जागेपासून हलवल्या, म्हणजे मूळ जागेपासून मृतदेह हलवल्याची वेळ काय आहे हे तुम्हाला सांगावं लागतं. का? कारण की त्याच्यामुळे मरणोत्तर ताठरता यायला लागलेला वेळ, निलिमा यायला लागलेला वेळ, समजा जर ती पोझिशन हल्ली असेल तर निलिमा बदलणार, या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे आपल्याला. मृतदेहाचं संरक्षण करण्याची काय गरज आहे मृतदेहाची? एखाद्या विशिष्ट गुन्ह्यामध्ये जर मृतदेह असेल तर त्याचा विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यामुळे संरक्षणासाठी कोणत्या व्यक्ती त्या मृतदेहासोबत होत्या? कारण की समजा त्यातल्या एखाद्या व्यक्तीने एखादा महत्वाचा पुरावा जर हाताळला असेल आणि तो आपल्याकडे ठेवला असेल तर त्यामुळे त्या व्यक्तींची नावं पाहिजेत. मृतदेह कोण ओळखणार आहे त्या व्यक्तींची नावं पाहिजेत. अशा व्यक्तींची नावं नोंद असायला पाहिजे त्याच्यावर. ओळख चिन्ह किंवा खुणा, म्हणजे आपण सांगतो की नाही आमच्या एखाद्या व्यक्तीला तीळ होता महत्वाचा, किंवा एखादा डाग होता, एखादी जखम होती, जुना स्कार होता, या जखमा किंवा खुणा म्हणजे चिन्ह किंवा खुणा सांगायला लागतात. मृतदेहासोबत पाठवलेले कपडे आणि इतर वस्तू हे पण पाहिजे. म्हणजे समजा एखाद्या वेळी मृतदेह काढत असताना त्याचे वस्तू, चप्पल वगैरे निघाले, कपडे जर फाटलेले असतील आणि जे वेगळे झाले असतील तर हे सगळं पोस्टमॉर्टमसाठी पाठवावं लागतं. हे झालं चलनावरची माहिती. आता इन्क्वेस्ट पंचनामामध्ये काय काय माहिती पाहिजेत? इन्क्वेस्ट पंचनामामध्ये महत्वाचं आहे प्रकरणाचा इतिहास किंवा माहिती, कसं घडलं, काय घडलं, कुणी कुणाला मारलं याच्याबद्दल डिटेल्स लिहून घेतलं जातात. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी ही कामं केलेली असतील, तुम्हाला माहिती आहेत ही कामं. मृतदेह ज्या परिस्थितीत सापडला त्या संदर्भात माहिती, म्हणजे तो पाठीच्या अवस्थेत पडला होता का, लटकलेला होता का, एका कुशीवर होता का, पाण्यात पालथी पडला होता का निलिमा समजते. जर हलवली तर निलिमा चेंज होऊ शकते. आपल्याला माहिती आहे किती तासात हलवली तर निलिमा चेंज होते. निलिमा ही तुम्हाला सांगितलेलं आहे 6 तासाच्या आत जर मृतदेह हलवला तर निलिमा चेंज होण्याचे चान्सेस असतात. साक्षीदार जे होते किंवा जे पोलीस अधिकारी होते, घटना घडत असतानाचे साक्षीदार किंवा पोलीस अधिकारी ज्यांनी तपास केलाय, यांची काही मतं मागितली जातात. मतं कसलं? 1 जखमा. मग साक्षीदार सांगतोय नाही त्याने भोसकून मारलं होतं, नाही त्याने गोळी झाडली होती, नाही त्याने हल्ला केला होता काठीने वगैरे. जखमांच्या रीती म्हणजे काय, मॅनर्स काय आहेत जखमांच्या, ती खूप डीप आहे का, ती वरच्यावर आहे का, ती खरचडलेली आहे का. मृत्यूचं कारण, मग साक्षीदार सांगतो की कदाचित त्यानं त्याच्या डोक्यात कुऱ्हाड घातली मग त्यामुळे समजला असेल. मग हे जे आहे या सगळ्यांबद्दलची मतं आणि संशयास्पद कटकारस्थान. म्हणजे एखादी व्यक्ती रूम मध्ये असताना तिला साप चावला, पण रूम मध्ये साप येण्यासाठी कोणताही मार्ग उपलब्ध नव्हता,
मग साप आत कसा आला, मग मला डाऊट आहे कदाचित कुणीतरी साप आत सोडला असेल, माझा काही कटकारस्थान आहे का, हे याच्याबद्दलची मतं मागितली जातात. की तुम्हाला, आपण म्हणतो ना, तुम्हाला काही डाऊट आहे का कुणावर, या सगळ्यांची माहिती या इन्क्वेस्ट पंचनामावरून आपल्याला मिळते. आपण जो पहिला पॉईंट बघितला हा होता प्राधिकरण किंवा प्राधिकारपत्र, ऑथरायझेशन. अधिकार कसे प्राप्त होतात आणि काय काय पाहिजे त्याच्यामध्ये. आता आपण बघणार आहोत ओळख. मृतदेहाची ओळख पटवताना वैद्यकीय अधिकाऱ्याने काय काय करायचंय हे आपल्याला बघायचंय. पहिलं, शवविच्छेदनासाठी आपण मृतदेहाची जी ओळख पटवतो याकरिता वैद्यकीय अधिकाऱ्यासमोर, म्हणजे त्या डॉक्टर समोर, तो मृतदेह आणलेल्या पोलीस कॉन्स्टेबल आणि एका नातेवाईकाने ओळख करावी लागते की होय हाच आम्ही आणलेला मृतदेह आहे, होय हीच आमची रिलेटिव्ह व्यक्ती, नातेवाईक व्यक्ती किंवा आमच्या ओळखीची व्यक्ती आहे, हे सांगावं लागतं. आणि अशा दोन्ही व्यक्तींची, म्हणजे या कॉन्स्टेबलचं आणि अशा नातेवाईकाचं नाव, त्यांचा पत्ता नोंद करून ठेवला जातो त्यांना बोलवायचं असेल तर. हे झालं पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, कोणताही मृतदेह असू देत, मग तो अज्ञात असू देत ज्ञात असू देत, त्याचा जर वंश माहिती असेल तर वंश सांगता येतो का आपल्याला, सांगता येतो. म्हणजे काय आहे, द्राविडियन लोक आहेत, आर्यन लोक आहेत किंवा रेसेस वेगवेगळे आहेत, ठीक आहे. म्हणजे आपण साध्या भाषेत सांगूया, साऊथ इंडियन लोक थोडेसे काळे सावळे दिसतात, नॉर्थ इंडियन लोक त्या मानाने जरासे काय आहेत, गोरे गोमटे आहेत, नॉर्थ इंडियन लोक त्या मानाने धिप्पाड आहेत, साऊथ इंडियन लोक छोटे आहेत. मॉंगोलाइट रेसेस म्हणजे आपण ज्यांना चायनीज लोक म्हणतो, त्यांचे डोळे छोटे दिसतात, ठीक आहे, फोरहेड मोठं असतं, केस अगदी सिल्की असतात, हाईट छोटी असते, नाक जरा चपटं असतं, त्यामुळे रेस सांगता येते आपल्याला. धर्म जमला म्हणजे अज्ञात व्यक्ती असेल तर धर्म सांगणं थोडंसं अवघड आहे, पण एकूण पेहराव, केसांची ठेवण, कपड्यांची ठेवण, राहणीमान किंवा शरीरावरील विविध खुणा, टॅटू असेल, काय असेल, गळ्यामध्ये ख्रिश्चनचं क्रॉस असेल, ओम असेल किंवा मुस्लिमांसाठीचं काहीतरी साईन असेल, तर याच्यावरून कदाचित धर्म सांगता येतो. लिंग सांगता येतं. वय, साधारणतः वय किती असेल हे ठरवलं जातं. 30शीतली व्यक्ती, 40शीतली व्यक्ती असं ठरवलं जातं. व्यक्ती ज्ञात असेल तर त्याचा सामाजिक दर्जा काय हे महत्वाचं आहे. कारण की समजा एखादा प्रमुख ऍक्टर कोणी मेला, एखादा प्रमुख नेता कोणी मेला आणि त्याचं पीएम करायचं असेल तर मग किती खळबळ उडेल, त्यामुळे सामाजिक दर्जा माहिती पाहिजे. साधारणतः उंची, वजन, दंतपंक्ती रचना म्हणजे कोणता दात आहे कोणता दात नाहीये ही सगळी माहिती लागते. दात खरे आहेत का, बसवलेले आहेत का, त्यात काही भरलेला आहे का सिमेंट किंवा इतर कोणताही धातू, याची माहिती लागते. या सगळ्याची नोंद करून ठेवायची ओळखीसाठी. परत त्या व्यक्तीनं, आता समजा आम्ही सांगितलं की एखादी आमची व्यक्ती मेलेली आहे, मग आमचीच व्यक्ती आहे कशावरून, मग मी सांगणार नाही त्याने शेवटी काय खाल्लं होतं, गुलाबजामुन खाल्लं होतं, म्हणजे त्याच्या पोटात गुलाबजामुन सापडायला पाहिजे. त्यांनी शेवटी काय खाल्लं होतं, जिलेबी, मग जिलेबी सापडायला पाहिजे. म्हणजे शेवटचं खाल्लेलं अन्न देखील ओळख सांगू शकतं. एखादा विशिष्ट रोग सांगितलं की नाही आमच्या व्यक्तीला काय होतं, आमच्या व्यक्तीला टीबी झाला होता, मग टीबी झाल्यामुळे फुफ्फुसात विशिष्ट काय असेल बदल असतील हे सांगता येतं. मी सांगू शकतो की आमच्या व्यक्तीचं ऑपरेशन झालं होतं आणि त्याच्या गुडघ्यामध्ये रॉड टाकला होता, मग त्याच्या गुडघ्यामध्ये किंवा त्या पायामध्ये रॉड दिसतो आपल्याला, मांडीमध्ये, गुडघ्यामध्ये म्हणण्यापेक्षा सॉरी, किंवा गुडघा बदलला होता. जुने फ्रॅक्चर असतील तर ते फ्रॅक्चर जोडल्यामुळे, समजा हे हाड आहे, इथे फ्रॅक्चर होतं, तर ज्यावेळी हे हाड जोडलं जातं त्यावेळी त्या फ्रॅक्चरच्या ठिकाणी एक्स्ट्रा हाड आलेलं दिसतं आपल्याला, वाढलेलं दिसतं ते, त्यामुळे जिथं जुनं फ्रॅक्चर आहे हे सांगता येतं. आंत्रपुच्छ म्हणजे अपेंडिक्स, सांगितलं की आमच्या व्यक्तीचं अपेंडिक्स काढलं होतं, मग ओळख पटवता येते की हा या मृतदेहामध्ये अपेंडिक्स नाहीये, म्हणजे कदाचित ती त्यांचीच व्यक्ती असेल हे सांगता येतं. कोणताही अवयव काढला असेल, जर काढता येण्याजोगा आहे असे अवयव काढले असतील तर सांगितलं की आमच्या व्यक्तीने एक मूत्रपिंड, एक किडनी दान केली होती, मग मी बघितलं मृतदेहामध्ये मला समजलं की एकच किडनी आहे, पण मला हेही जाणवलं की दुसरी किडनी ही कदाचित जन्मतःच नव्हती, मग मला सांगता येतं की कदाचित ती तुमची व्यक्ती नसेल. त्यामुळे ओळख पटवण्यासाठी अशा गोष्टी महत्वाच्या आहेत. अज्ञात मृतदेहाबाबत म्हणजे सगळ्याच मृतदेहाबाबत, पण विशिष्टाने अज्ञात मृतदेहाबाबत त्याची ओळख पडलेली नाहीये अशा फिंगरप्रिंट, सगळ्या आपल्याला फिंगरप्रिंट्स आपल्याला काय करावे लागतात, जमा करावे लागतात. त्याचे फोटोग्राफ काढले जातात, ते फोटोग्राफ ठेवले जातात ओळख पटवून देण्यासाठी. तर हे मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी केलेल्या गोष्टी. घटनास्थळास भेट देणे का गरजेचं आहे? घटनास्थळास भेट देणे तर बघू आपण. सगळ्यात पहिला,
शवविच्छेदन करण्यापूर्वी या वैद्यकीय अधिकाऱ्याने घटनास्थळास भेट द्यावी असं म्हटलं जातं. पण असा वैद्यकीय अधिकारी घटनास्थळास भेट देण्यास नकार देऊ शकतो. कोणत्या कारणावरून? एक, की त्याच्यावर कामाचा लोड आहे. दोन, खूप जास्त अंतर आहे जिथे घटनास्थळ होतं. म्हणजे अगदीच म्हणलं की चला आणि आपल्याला मृतदेह आपण आणलेला, कुठून आणलेला मृतदेह? समजलं कोकणातून मृतदेह आणलाय पुण्यात. मग कोकणात जायचं का आता हेलपाटे मारायला? तो म्हणतो की नाही, एवढं मला जाता येणार नाही. किंवा अवेळ, रात्रीच्या वेळी सांगितलंय की चला डॉक्टर साहेब आपल्याला बघायचं आहे, नाही मला जाता येणार नाही, वेळ चुकीची आहे, अशी कारणं देऊन डॉक्टर म्हणू शकतो की मी घटनास्थळी जाऊ शकत नाही सध्या. आणि असा वैद्यकीय अधिकारी ज्यावेळी नाही म्हणतोय त्यावेळेस घटनास्थळाचं तपशीलवार वर्णन असलेला रिपोर्ट, घटनास्थळ अहवाल, यालाच आपण क्राईम सीन रिपोर्ट असं म्हणतो, घटनास्थळ अहवाल असं म्हणतो. हा फॉरेन्सिक अनुभव असलेल्या व्यक्तींमार्फत तयार केला जातो आणि तो वैद्यकीय अधिकाऱ्याला दिला जातो. मग त्यानेच का तयार करायचा? साध्या पोलिसांनी का तयार करायचं नाही, म्हणजे ज्यांना फॉरेन्सिकचं नॉलेज नाही? अशा वेळी बरेचसे दुवे, बऱ्याचशा गोष्टी दुर्लक्षित होण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ मी सांगतो, हळूहळू उदाहरणार्थ समजेल. हे करत असताना फोटोग्राफ्स काढायचे, स्केच काढायचे, चित्र घ्यायची, चित्र काढायचीच पाहिजे तर भौतिक पुरावे म्हणजे फिजिकल काही एव्हिडन्स मिळाले असतील, केस, तंतू, कोणतेही द्रव काही मिळालं असेल तर ते तपासण्याचं पूर्तता करायची. हत्यारं काही असतील तर ती गोळा करायची, रक्ताचे डाग गोळा करायचे, झटापिटीच्या खुणा जर असतील तर त्या बघायच्या, विषाची बाटली असेल किंवा दुसरा काही स्रोत असेल तर तो स्वतः घ्यायचा. या सगळ्यांचं डॉक्युमेंटेशन करायचं आणि त्याच्यानंतरच त्या वैद्यकीय अधिकाऱ्याला काय करता येतं? त्या वैद्यकीय अधिकाऱ्याला गोष्टी तपासता येतात, म्हणजे शवविच्छेदन करता येतं. मग आता एक एक्झाम्पल सांगतो. एका खुनामध्ये व्यवस्थित बघा बरं का, एका खुनामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्याने घटनास्थळाची तपासणी केली नाही आणि ती तपासणी फॉरेन्सिक स्पेशालिस्टने देखील केली नाही. पोलिसांनी ज्या काही चलान आहे, इन्क्वेस्ट पंचनामा आहे आणि FIR आहे हे पोलिसांच्याकडे दिलं, वैद्यकीय अधिकाऱ्याकडे दिलं. त्यावरून सगळी तपासणी झाली. एखाद्या व्यक्तीचा चाकू भुसकून खून झाला होता आणि त्याच्या भावाने सांगितलं होतं की घरफोडी करणाऱ्या व्यक्तींनी माझ्यासमोर माझ्या भावाला मारलेला आहे आणि ते पळून गेले. आता ज्यावेळी ते कपडे काढण्यात आले, एक बनियान होती ती काढण्यात आली, मृतदेहाची तपासणी करण्यात आली, तर मृतदेहावर जे होल्स होते त्यांची संख्या 11 की 12च होती. पण त्याच्या बनियानवर जे होल्स होते त्यांची संख्या 27 होती. मग असं कसं बरं? आणि मृतदेहावर आता ज्यावेळी चाकूने भोसकलं जातं त्यावेळी प्रत्येक वेळी काही सेम फोर्सने भोसकत नाही आपण, की हा चाकूचं एवढंच टोक आत गेलं पाहिजे तेवढंच काय, असं काही ठरवून भोसकत नाही कुणी. काही वरवर होणाऱ्या जखमा असतात, काही खोल होणाऱ्या जखमा असतात, प्रतिकार होत असतो. या सगळ्या ह्याच्यामध्ये जखमांचा आकार वेगवेगळा होता. बनियानवरच्या काही जखमा शरीरावर झालेल्या जखमींच्या सोबत मेळ खात होत्या, पण काही जखमा मेळ खात नव्हत्या. मग आता प्रश्न पडला की असं का झालं? नंतर त्याचा उलगडा झाला. तर काही वेळ तुम्हाला देतो मी, तुम्ही विचार करा की असं का झालं असेल. ज्यावेळी मला ही केस सांगता आली होती आणि विचारण्यात आलं की असं का झालं असेल हे सांगता येईल का तुला, त्यावेळी मला एकच कारण सुचलं. तुम्ही काही वेळ व्हिडिओ पॉज करा, विचार करा आणि मग पुन्हा व्हिडिओ बघा. मी उत्तर सांगतो तुम्हाला. आता हे उत्तर होतं त्याच्या भावानेच कदाचित त्याचा खून केला होता. का बरं? कारण ते जे काही बनियान होती ती अशा प्रकारात, एका विशिष्ट प्रकारात दुमडली तर त्या सगळ्या जखमा एका खालोखाल येत होत्या आणि ज्यावेळी फोर्सफुली अटॅक केला होता त्या जखमा, त्या चाकू त्या कपड्यातून घुसून आत जात होता आणि त्यामुळे दुमडलेल्या कपड्यामध्ये एकाच्या ऐवजी 3-4 होल्स तयार होत होते. आणि एवढं झाल्यानंतर त्याच्या भावाने त्याला पुन्हा ती बनियान घातली होती आणि असं दाखवून दिलं होतं की या घरफोडीमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे
फॉरेन्सिक स्पेशलिस्ट का गरजेचा आहे हे इथं समजतं. कारण ज्यावेळी भोसकलं जातं त्यावेळी कदाचित कपड्याचे तुकडे भोसकलेल्या जखमांमध्ये बघायला मिळाले पाहिजे. मग या सगळ्या गोष्टींचा उल्लेख करावा लागतो. घटनास्थळी तपास न देण्याचं भेट न देण्याला काही तोटे आहेत का? वैद्यकीय अधिकारी नाही गेला, जो फॉरेन्सिक स्पेशलिस्ट आहे, जो काय करणार आहे, पीएम करणार आहे, पोस्टमॉर्टम करणार आहे, नाही गेला तर काही तोटे आहेत का? तोटे आहेत ना. काय तोटे आहेत? पहिला, मृतदेह हलवताना होणाऱ्या नवीन जखमांची माहिती मिळत नाही. मृतदेह हलवताना काट्याकुट्या होते, काटेकुटेरी जागा होती, हलवताना ओरबडलं, फाटलं तर काय करणार? मृतदेह अडकून पडला होता, काढताना फ्रॅक्चर झालं तर काय करणार? तिथून काहीतरी धारदार वस्तू लागली, फाडलं तर काय करणार? मृतदेहाच्या कपड्यांचे स्थान बदलल्यामुळे चुकीची माहिती मिळते. जसं की मी आता उदाहरण दिलं बनियांचं, हे कपड्यांचं स्थान चुकलं की माहिती चुकीची मिळते. म्हणजे समजा मारत्या वेळी माझा शर्ट असा होता, इथे मारलं आणि परत शर्ट असा गेला तर कदाचित माहिती वेगळी झाली. आता ऑब्व्हियसली ही छोटी बाब आहे, याच्याबद्दल काही डिस्कस करण्याचा अर्थ नाही, पण मागाशी सांगितलेलं उदाहरण सुंदर उदाहरण होतं. झालेली केस आहे ती. मृतदेहाच्या चुकीच्या हाताळणीमुळे कपडे फाटू शकतात. मग ते मृत्यूपूर्वी फाटलेत की नंतर फाटलेत हे सांगणं अवघड होतं. हाडांचा फ्रॅक्चर होऊ शकतात, जखमा होऊ शकतात, इत्यादी सगळ्या बाबी घडू शकतात. त्यामुळे मृतदेहाच्या म्हणजे ज्या ओरिजिनल ठिकाणी भेट देणं गरजेचं आहे. समजा हलवताना जोराने हात ओढला आणि मृत्यूपश्चात आठरत आली होती, ती निघून जाऊ शकते. दोन्ही हात ओढले दोघांनी जोराने, मग मृत्यूपश्चात आठरता निघून गेली. मग मला काय माहिती आहे मृत्यूपश्चात आठरता कुठे येते? सुरुवात आपण कुठून गेली? पापण्या, मग जबडा, मग मान, मग धड, मग हात, मग पाय, मग हातापायांची बोटं. लक्षात असेल तुम्हाला. मग हातांमध्ये सेट झालं नाही असं वाटायला सुरू होईल कदाचित. त्यामुळे मृत्यूपश्चात आठरता मोडली जाऊ शकते. किंवा शरीराचं तापमान बदलू शकतं, कारण की तुम्ही जागा बदलल्यामुळे शरीराचं तापमान बदलू शकतं. या सगळ्या कारणांमुळे घटनास्थळाला भेट देणं आपल्यासाठी म्हणजे त्या वैद्यकीय अधिकाऱ्यासाठी गरजेचं ठरतं. तर बाबी आपण कोणत्या कोणत्या बघितल्या? प्राधिकारपत्र बघितलं, ओळख बघितली, घटनास्थळाला भेट देणं बघितलं. कृत्याचा इतिहास महत्वाचा आहे आपल्यासाठी. का महत्वाचा आहे? एक, जर घटनेचा इतिहास माहिती असेल तर विशिष्ट लक्ष देता येतं पोस्टमॉर्टम करताना. म्हणजे काय? समजा ओरबडलंय असं समजलं तर मग त्याच्या नखामध्ये काय अडकले काय बघता येतं. म्हणजे गळफास लावून मृत्यू झाला असेल तर गळ्याची विशिष्ट तपासणी करता येते. गर्भपात झाला असेल तर गर्भाशय, डिंबवाहिनी यांची तपासणी विशिष्ट पद्धतीने करता येते. इंजेक्शन विषबाधा झाली असेल तर इंजेक्शन कुठे कुठे टोचलेलं आहे, तिथे काही डिस्कलरेशन आहे किंवा वेगळं काही आहे का हे तपासलं जातं. एंट्री करताना तिथे काही विषाचा अंश सापडतो का हे बघता येतं आपल्याला. विशिष्ट उपकरणांचा वापर करता येतो. जसं की सेक्शुअल ऑफेन्स असेल, लैंगिक अत्याचार असेल तर सेक्शुअल ऑफेन्स किट मिळतं आपल्याला, लैंगिक अत्याचाराच्या तपासणी किट मिळतं आपल्याला, ते बघता येतं आपल्याला, वापरता येतं. जटापटीचा इतिहास असेल तर नखांमध्ये असणारे घटक संरक्षित करता येतात आपल्याला. अशा वेगवेगळ्या कारणांसाठी आपल्याला कृत्याचा इतिहास माहिती लागतो. आणि जर इतिहास आपल्याला समजला तर आपल्याला सांगता येतं की हा बाबा या कारणांसाठी आपल्याला या विशिष्ट अवयवांची, भागांची विशिष्ट तपासणी किंवा विशिष्ट उपकरणांची गरज पडू शकते. हे आपल्याला महत्वाचं ठरतं.